हाय गाईज. back to our channel. सो आता आम्ही नॉर्दर्न आयलंड आणि बेलफास्टची आमची 3 दिवसाची टूर कंप्लीट करून आज निघतोय परतीच्या प्रवासाला. आत्ता चेकआउट केलं आहे आम्ही हॉटेलमधनं आणि आता वेट करतोय टॅक्सीची. टॅक्सी येईल आणि मग पोचू आम्ही फेरी टर्मिनलवरती, विक्टोरिया फेरी टर्मिनल. आणि मग तिथून बाय फेरी आम्ही जाणार आहोत लिव्हरपूलला आणि लिव्हरपूलपासून मँचेस्टरला. टोटल So, 8 तासाचा प्रवास आहे आता 8-10 तासांचा प्रवास असेल आमचा. तर फेरीचा एक्सपिरियन्स कसा असतोय ते बघूया आता आपण आणि तुम्हालाही दाखवूच आम्ही, तुमच्यासोबत शेअर करू व्हिडिओमध्ये. आता टॅक्सी आलीच आहे आमची जवळपास. चलो, तर आम्ही निघतो आता टर्मिनलकडे जाण्यासाठी, कारण चेक इन टाईम दिला आहे 8 वाजताचा आणि आता वाजलेत 7:45. सो आम्हाला पोचायचं आहे 15 मिनिटात. सो चलो, भेटूया मग आता फेरीवर. तर आम्ही पोचलो आहे आता फेरी टर्मिनलला. चेक इन वगैरे झालेलं आहे आणि आम्ही इथे लाऊंजमध्ये वेट करतो आहे. सो आता 8 वाजले सकाळी. हो, 8:30 वाजलेले आहेत आणि बाकी पॅसेंजर्सचं चेक इन झाल्यानंतर इथून बस असतात त्यांच्या, तर बस थ्रू आम्हाला ते फेरीपर्यंत, त्या शिपपर्यंत पोचवतील आणि मग आपण शिपमध्ये, हो तिथे टर्मिनल 2, बरोबर, टर्मिनल 2 तिथे काय आहे, जे कार्स वगैरे चढतात ते तिथून चढतात आणि फक्त पॅसेंजर असतात, खूप पॅसेंजर्स ते इथून चेक इन करतात. सो हे माझ्या मागे बघू शकताय, हे असं लाऊंज आहे इथे, वेटिंग लाऊंज. सो आता आजचे जे पॅसेंजर्स आहेत सगळे इथे येतील. खाली चेक इन चालू आहे, सिक्युरिटी चेक्स आणि आपला बोर्डिंग चेक नको. सो हे आहे पोर्ट, हे आहे टर्मिनल जिथे फेरी थांबतात, शिप्स थांबतात आणि मग पॅसेंजर्स असतील किंवा व्हेकल असतील तर इथनं शिपमध्ये ट्रान्सफर केले जातात. इथे हा एक डेक केलेला आहे, व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे. हां, व्हेकल डेक आहे. हो, तर तिथनं ज्या व्हेकल्स असतात, कार्स वगैरे असतात, त्या फेरीमध्ये लोड केल्या जातात. तर अशी प्रोसिजर. आता बाकी ते सध्या कार लोडिंग वगैरे चाललेलं आहे, त्याच्यानंतर मग पॅसेंजर्स बोर्डिंग सुरू होईल. तर तोपर्यंत आपल्याला इथं वेट करायचं आहे. तर आता थोड्या वेळाने आम्ही शिपकडे जाऊ बाय बस. तर तुम्हाला एक क्विक लाऊंजचा व्ह्यू देतो. अजून पॅसेंजर्स बरेचसे नाही आलेले आहेत, खाली चेक इन चालू असल्यामुळे. तर हे असं लाऊंज आहे आणि इथे वेट करू शकता. इकडे एक छोटासा रेस्टॉरंट आहे, ते करू शकतो आपण. आणि इकडे बघू शकताय की खूप सारे कंटेनर्स, कारण हे ट्रान्सपोर्ट टर्मिनल पण असल्यामुळे या टर्मिनलचं पार्किंग आहे. आणि पुढे तिकडे हा स्टोरेज एरिया आहे. हो, हे टर्मिनल 3, तिथं फक्त कंटेनर लोड केले जातात. टर्मिनल 2 फक्त कार्स लोड केल्या जातात. टर्मिनल 4 वरती फक्त पॅसेंजर्स लोड केले जातात. हो, खूपच लेंदी प्रोसेस आहे. चला, तोपर्यंत वेट करतो आम्ही आणि मग बससाठी आम्हाला आता कॉल करते तेव्हा बसमध्ये जायचं आहे. तर आता आम्ही पोचलो आहे फेरीमध्ये, क्रूज शिपवरती. आणि आम्ही सीट्स वगैरे घेतले, सेटल झालो आहे. आणि आता तुम्हाला पण दाखवतो, एकदा सुरू झालं, सगळी यांची प्रोसिजर संपली आणि एकदा प्रवास सुरू झाला की मग तुम्हालाही ह्या क्रूज शिपचा, फेरीचा एक एक्सपिरियन्स आम्ही या व्हिडिओमधनं देण्याचा प्रयत्न करतो. आत्ताही इथे पोर्टवरती, हार्बरमध्ये थांबलेली आहे. सध्या कार लोडिंग वगैरे सगळं सुरू आहे. आणि आपल्या इकडे बघू शकता, अजून एक दुसरी एक क्रूज शिप आहे, ती सुद्धा इथे थांबलेली आहे, स्टेना फ्रंटलियर. आणि आमची आहे स्टेना एम्बला, या स्टेना एम्बला. सो हे असं पोर्ट आहे आणि ही एक बाजूला वेगळी थांबलेली आहे.
आपल्याला छान असा विंडो सीट वगैरे मिळालेला आहे. सो चांगला व्ह्यू मिळेल. तिकडे कार लोडिंग वगैरे सुरू आहे. 7th फ्लोअरवर असल्यामुळे खूप छान. हो, आम्ही ह्या 7th फ्लोअरवरती आहेत. याच्यावर आणखी 2 फ्लोअर आहेत, 8th आणि 9th फ्लोअर ओपन डेक आहे. 8व्या फ्लोअरवरती काही लाऊंजेस आणि काही प्रायव्हेट केबिन्स आहेत. कार हे इथे बघू शकता, असे हे ट्रक आणि कंटेनर सुद्धा याच्यामध्ये लोड होतात. पहिल्यांदा कार्स वगैरे झाल्या, आता हे ट्रक्स आणि कंटेनर्स लोड होतील आणि मग हे निघेल. ते बघू शकता तिकडे व्हेकल्स एकदम एकामागोमाग येतात. हे सगळे कंटेनर्स इकडे लोड होतील आणि मग आपला प्रवास सुरू होईल. जवळपास 10:30चा डिपार्चर टाईम दिलेला आहे. अजून 1 तास आहे तरी. 9:30 वाजले असतात. सो 1 तास अजून यांचं लोडिंग वगैरे सुरू राहील आणि मग आपण निघू. हे इकडे बघू शकता, हे असा कार पार्क आहे. हा फ्रंट डेक आहे या शिपचा आणि इथे ह्या सगळ्या ज्या कार आता आपण लोड होताना बघत होतो मग अशी, त्या सगळ्या इकडे पार्क होतात आणि मग हे सगळं लोडिंग वगैरे झाल्यानंतर मग हे निघेल. तर हा पार्क एरियामधनं इकडे हा डेक एरिया आहे, जिथे आपण आत्ता आहोत बसलेले. आणि हा इकडे 8वा फ्लोअर आहे आणि त्याच्यावर एक 9वा फ्लोअर आहे जो ओपन डेक आहे. तर आपण थोड्या वेळाने इकडे जाऊया. तर हे आपण आहोत 8व्या फ्लोअरवरती आणि इकडेच इथे काही केबिन्स आहेत. त्यांनी प्रायव्हेट केबिन्स बुक केलेले असतात, त्यांच्यासाठी हे केबिन्स आहेत. क्रूजचा एक्सपिरियन्स बाहेरून घ्यावा म्हणून आम्ही काही केबिन बुक केलेलं नाही आहे. या प्रायव्हेट रूम्स आणि केबिन्स या इकडे पुढे गेल्यानंतर प्रायव्हेट रूम्स आहेत, मोठ्या मोठ्या रूम्स असतील आणि इकडे हे असे केबिन्स आहेत. सो क्रूजवरती कॉमन अशा ओपन डेक्समध्ये बसून बाकी बाहेरचा व्ह्यू वगैरे एन्जॉय करता यावा यासाठी आम्ही केबिन वगैरे घेतलेलं नाही आहे. सो आता आपण बाहेर बसूया. हा आहे 8वा फ्लोअर या क्रूजचा. आता आपण जाऊया आपल्या 7व्या फ्लोअरवरती. सो आता आपण आलो आहेत बाहेरच्या ओपन डेकवरती. तर हे बघू शकता, असा हा क्रूजचा व्ह्यू आहे. हा सगळा ह्या शिपचा लाईफ बोट्स आहेत. हा असा याचा ओपन डेक आहे या क्रूज शिप्स आणि इथे अशा ह्या लाईफ बोट्स ठेवलेल्या आहेत इन केस ऑफ इमर्जन्सी. हे बघू शकता. आणि आता आपण परत आपल्या जागेवर जाऊया. चलो नेहा. सो आता आमची क्रूज निघालेली आहे आणि हे बघू शकताय तुम्ही. आता हे पोर्टमधनं हे टर्न करत आहे आणि तर तिकडे त्या दिशेने निघेल. आता मस्त वाटायला. अशी जाणार. इकडे वेगवेगळ्या बोट्स अजूनही थांबलेल्या आहेत. शिप्स हे पोर्ट आहे.
तर हे जे समोर दिसत आहेत हे शिप्स, हे फ्रेट शिप्स आहेत, म्हणजे कंटेनर शिप्स जे मोठ्या मोठ्या कंटेनर्सना ट्रान्सपोर्टेशनसाठी यूज केले जातात. तर ते कंटेनर लोडिंगचं काम सुरू आहे, ते पण आपण बघू शकतो. आणि आता आपण या दिशेने निघालेलो आहे. खूप हलकीशी मुवमेंट जाणवती आहे वरती, इथे उभारल्यानंतर डेकवरती. असं वाटतच नाही की आपण ही शिप चालती आहे. तर हे युरोपच्या बाकीच्या कंट्रीजना आयर्लंडसोबत कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करते ही क्रूज. त्याच्यामध्ये आणखीन लोडिंग सुरू आहे, त्याचं टायमिंग वेगळं असेल काहीतरी. नाही, त्याचं लोडिंग वगैरे सुरू आहे. सो आपण आता ह्या चॅनलमधनं सी वेमध्ये एंट्री करतोय. सो हे बघू शकता, हे इकडे चॅनल होतं जिथे शिप्स पार्क असतात, त्याला आपण पोर्ट म्हणतो. आणि ज्या मार्गे शिप पोर्टमधून सीमध्ये एंटर करते, सी वेमध्ये, त्याला चॅनल म्हणतात. हे चॅनल आहे. गाइडेड पोल बघू शकता, हे ग्रीन आणि ब्लॅक कलरमध्ये. हे असे पूर्ण पुढे जिथपर्यंत सी वे स्टार्ट होतो तिथपर्यंत हे, सो दॅट हा शिपच्या कॅप्टनला गायडन्स मिळेल सी रूटचा. बघू शकताय आता आपण लिव्हरपूलच्या दिशेने हा प्रवास सुरू झाला आहे आणि ह्या चॅनलमधनं ही शिप आता हळूहळू बाहेर पडते आहे सी वेजमध्ये. सो आता बघू शकता, हा आहे आपला फ्रंट व्ह्यू आणि आपण आता चॅनलमधनं सी वेजमध्ये ह्या शिपने एंट्री केलेली आहे. सो आता हे याच्या जो काही स्टँडर्ड स्पीड असेल त्याच्यानुसार हे आता चालेल. सो आता आपण बघूयात मस्त म्हणजे वातावरण पण छान झालं आज, एकदम ब्राईट दिसते. सकाळी होतं क्लाउडी. हो, तेच वाटलं होतं की आता आपण शिपमध्ये असणार आणि क्लाउडी वातावरण असेल तर मग काय होईल असं वाटत होतं, पण आहे मध्ये मध्ये ऊन पण पडते आता. तर आपण थोड्या वेळ आतमध्ये म्हणजे इंटेरियर डेक्स, थोड्या वेळ बाहेर ओपन डेक्समध्ये जाऊन असं बघूयात, दोन्ही एक्सपिरियन्स घ्यायचे आहेत. फिरायचं. हो, खूप फिरायचं आहे.
याच्यावरच्या 3 फ्लोअरपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे आत्ता आम्ही 7व्या फ्लोअरवर आहोत. तर 7वा 8वा 9वा ओपन डेक आहे. तर ह्या 3 फ्लोअरपर्यंत जाऊ शकतो. बघूयात. तिथनं समोर ना 145 टी आहे. तर बघूयात. हे बघू शकता हे लाईट हाऊस दिसतंय त्या समुद्राच्या मधोमध. इथे रात्रीच्या क्रूज पण करतात. ही स्टेना लाईन क्रूजची आहे. ती रात्री तिकडनं 10:30 वाजता सुद्धा बेलफास्टवरनं निघते आणि सेम टाईम 10:30 वाजता लिव्हरपूलवरनं पण एक निघतो. सो त्या रात्रीच्या प्रवासामध्ये ह्या शिप्सना, ह्या क्रूज किंवा बाकी इतरही शिप्स असतील त्यांना डायरेक्शन्स दाखवण्यासाठी हे लाईट हाऊस इथे आहे. या समुद्राच्या मधोमध हे छोटंसं बेट आहे, आयलंड आहे आणि या आयलंडवरती हे लाईट हाऊस आहे. तर हा बघू शकता एकदम थांग असा जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत समुद्र आहे सगळीकडे आणि मधोमध आपलं क्रूज चाललेलं आहे. सो हे बघू शकता 8व्या फ्लोअरवरून खाली असा हा व्ह्यू. सो आता शिपची स्पीड चांगली आहे बऱ्यापैकी. म्हणजे आपल्याला जाणवत नाही आहे तशी. जाणवतं की कुठे स्पीड चालते. बसतो. आता आम्ही आलो आहे एकदम टॉप फ्लोअरवरती, 9th फ्लोअरच्या डेकवरती, ओपन डेक. तर एकदम हा आहे ओपन डेक या क्रूज शिपचा. इथे असे सिटिंग अरेंजमेंट वगैरे केलेले आहेत. सो इथे बसून हा व्ह्यू एन्जॉय करू शकतो. इथे एक हेलिपॅड पण आहे इन केस ऑफ इमर्जन्सी इव्हॅक्युएशनसाठी. हे हेलिपॅड यूज केलं जातं. तर याच्या पुढे पॅसेंजर्सला जाण्यासाठी परमिशन नाही आहे. सो हा असा व्ह्यू आहे ओपन डेकचा. हे बघू शकताय इंजिन एक्झॉस्ट. ही रडार सिस्टीम आहे ज्याच्या थ्रू शिप कनेक्टेड राहते लँड्सवरती आणि कम्युनिकेशन सिस्टम, ट्रॅकिंग सिस्टम हे सगळं त्या रडार सिस्टम थ्रू ऑपरेट होतं. हा आहे ओपन डेक मस्त. आणि वारं इतकं सुटलेलं आहे की इथे असं चालणं सुद्धा अवघड होतं. तरी क्विक राऊंड रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सो हा आहे बॅक डेक या क्रूजचा. इथे हे बघू शकता हे कार्स वगैरे पार्क केलेले आहेत लोड केल्यानंतर. साईड तर हा असा आहे हा
ओपन डेक 9th फ्लोअरवरती आहे या क्रूज शिपच्या. आणि खूप वारं थंडी पण आहे, त्यामुळे बरेच अशी गर्दी नाही आहे, इकडे लोक नाही आहेत. सगळे आपापल्या केबिनमध्ये किंवा खाली लाऊंजमध्ये वगैरे आहेत. चालणं सुद्धा अवघड वारा आहे. समुद्री वारे काय म्हणतात ते आता आज अनुभवायला मिळालं. हो, खूप छान आहे, एन्जॉय करू शकतो. पण हे जे समुद्री वारं आहे हे उभं राहणं सुद्धा असह्य करतोय. आता एक आमचा वरती वॉक झालेला आहे. आता आम्ही परत खाली जातो. थंडी वाजते. तर आता वाजले 2:30 वाजत आहे. प्रवास सुरू करून 3.5-4 तास होत आले. आणि आता आम्ही ह्या आयरिश सीमध्ये मधोमध आयरिश समुद्राच्या मधोमध जवळपास आहोत. आणि एक इथे प्लेट जे दिसतंय समोर, तर ते आहे आईल ऑफ मॅन. आईल ऑफ मॅन आयलंड आहे, बेट आहे. आणि हे अजूनही क्राऊन डिपेंडंट आयलंड आहे. आयरिश समुद्रामध्ये आयर्लंड आणि UKच्या मधोमध हे बेट आहे. आणि हे पूर्णपणे इंडिपेंडंट नाही आहे, अजूनही हे ब्रिटिश आधिपत्याखालीच आहे इन टर्म्स ऑफ कम्युनिकेशन, डिफेन्स आणि फॉरेन अफेअर्स. तर ह्या सगळ्या एरियाजमध्ये म्हणजे संचार, सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण हे सगळं अजूनही ब्रिटिश गव्हर्नमेंटच डील करतं या सगळ्या गोष्टींमध्ये या आयलँडसाठी. बट ह्या 3 गोष्टी सोडल्या तर बाकीच्या गोष्टींसाठी याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण त्याला आपण पूर्ण इंडिपेंडन्स असं नाही म्हणू शकत, कम्प्लीट इंडिपेंडन्स नाही म्हणू शकत. तर एक प्रकारे हेही ब्रिटिशांच्याच कंट्रोलमध्ये आहे आयलँड. सो जसं तर ह्या अशा काही अजून छोट्या आयलँड असतील किंवा कंट्रीज असतील त्यावरती असाच ब्रिटिशांचा रूल आहे. आता आपण जिकडे गेलो होतो ना, आम्ही नॉर्दर्न आयलंडला गेलो होतो. नॉर्दर्न आयलंड हे सुद्धा अजून त्यावर सुद्धा ब्रिटिशांचाच ताबा आहे. ते युनायटेड किंगडमचाच एक भाग आहे. पण जर साऊथ आयर्लंड म्हटलं तर ती एक इंडिपेंडंट कंट्री, तो एक स्वतंत्र देश आहे. पण हा जमिनी भाग म्हणजे भूपृष्ठ जर बघितलं आयर्लंडचा तर तो कम्प्लीट एक बेट आहे. ते त्याचा काही भाग ब्रिटिशांनी ताब्यात घेतलेला असल्यामुळे त्याला नॉर्दर्न आयर्लंड असं आणि उरलेला भाग म्हणजे साऊथ आयर्लंड. नॉर्दर्न आयर्लंड हे युनायटेड किंगडमचा भाग आहे आणि अजूनही ब्रिटिशांच्या आधिपत्यामध्ये आहे. पण साऊथ आयर्लंड इंडिपेंडंट आहे. त्याचप्रमाणे हे आईल ऑफ मॅन हे जे आयलंड आहे किंवा बेट आहे ते सुद्धा पार्शली इंडिपेंडंट आहे, पार्शली ब्रिटिशांच्या कंट्रोलमध्ये आहे. याच्या पासून काही अंतरावर सो हे बघू शकता, इकडे आपण थोडासा असा प्ले एरिया आहे. सो हा फन झोन आहे थोडासा. इकडे लहान मुलं वगैरे किंवा आपणही असो तर खेळू शकतो, थोडा वेळ घालवू शकतो.
नेहा काहीतरी खेळती. हे बघू शकताय, हे आहे इथले केबिन्स आहेत. तर हे 4x4 केबिन आहे. इकडे 2 बेड्स आहेत, इथे 2 बेड आहेत. तर इथे 4 लोक राहू शकतात या केबिनमध्ये आणि मग त्यांना हा असा एक व्ह्यू मिळू शकतो बाहेरचा. सो हे असे केबिन्स आहेत. मग हे असे 4x4, 2x2 आणि डबल बेड असा सिंगल केबिन. तर असे केबिन्स या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये असतात आणि यांच्यासाठी एक वॉशरूम पण इकडे असतं. अशी छोटंसं केबिन. सो ही जी आहेत ही 4x4 केबिन्स आहेत. इकडे क्लिनिंगचं काम सुरू आहे. सो हे अशा प्रकारची केबिन्स आहेत. हा एक इथे बघू शकता, हा थोडासा इथे ओपन लाऊंज आहे. तिथे आपण समोरच काउंटर आहे, तिथे टी, कॉफी, कोल्ड्रिंक्स, काही ड्रिंक्स वगैरे इकडे मिळतात आणि मग हे लोक इकडे सगळे एन्जॉय करू शकतात इथे बसून. आणि वरून ओपन स्काय व्ह्यू आहे. वर ग्लास टॉप आहे आणि मग ओपन स्काय व्ह्यू इथे मिळतो. तर असं इकडे काही वेळ घालवू शकतो. आणि ह्या 8-8.5 तासाच्या प्रवासामध्ये मग लोक इकडे येऊन इथे वेळ घालवतात. काही ओपन डेकमध्ये घालवत असतील, काही आपल्या केबिनमध्ये आहेत, काही लोक ओपन लॉन्चेसमध्ये बसलेले आहेत. सो असा आपापल्या परीने इकडे वेळ घालवत आहेत. आम्ही पण एक आता वॉक घेऊन आलो परत एकदा केबिनचा. आता 1-2-2.5 तासाचं अजून अंतर बाकी आहे. आता आपण हे 9व्या फ्लोअरवरनं 8व्या फ्लोअरवर जातोय. सो चलो, आम्ही परत आता आमच्या जागेवर जातो. तर हा आहे 8वा फ्लोअर जो आपण आत्ता वरून पाहिला होता. आणि ह्या फ्लोअरवरती सुद्धा काही केबिन्स आहेत. 8व्या आणि 9व्या फ्लोअरवरती केबिन्स आहेत. 7व्या फ्लोअरवरती सिटिंग अरेंजमेंट आहे आणि 10वा फ्लोअर इट्स ओपन स्काय आहे. आता परत एकदा आम्ही ओपन डेकवरती आलो होतो. आता जवळपास 5-5:15 वाजत आले आहेत आणि आम्ही लिव्हरपूल जवळ पोचलो आहे. आणि हे असं वातावरण आहे, एकदम क्लाउडी वातावरण. थोडासा पाऊस पण येतोय. समुद्रामध्ये आता मस्त पाऊस सुरू आहे बाहेर. थंड वातावरण झाले. आम्ही आता एक वर चक्कर मारून आलो. खूप थंडी आहे, गार झालं. आणि आता ही वेळ झालेली आपली चहाची. 5:30-6 वाजत आले. सो आणि आपल्याला तर चहा किंवा कॉफीशिवाय आपलं कामच भागत नाही ना. सो मग इथे प्रयत्न केला काय मिळतंय, कारण तो ब्रिटिश टी आणि बाकी कॅपॅचिनो वगैरे पिऊन फार कंटाळा आला होता. सो ऑन डिमांड, ऑन रिक्वेस्ट आम्हाला इकडे मिळाला आहे आपला इंडियन स्टाईल चहा. तर त्यांनी बनवला तर खरा, पण बघूया आता काय केलंय, कसं केलंय. सो आता हा आम्ही चहा घेणार आणि मग तोपर्यंत आम्ही पोहोचू लिव्हरपूलपर्यंत. सो त्याआधी आम्हाला इथून बस तिकीट कलेक्ट करायचे आहेत, जे आम्हाला इथून टर्मिनलपासून आपल्या ट्रेन स्टेशनपर्यंत घेऊन जातील. सो चलो, आता आम्ही हा चहा संपवतो आणि मग तोपर्यंत पोचू. टर्मिनलला पोचल्यानंतर पाऊस जर जास्त नसेल आणि व्हिडिओ करता आला तर मग प्रयत्न करतो व्हिडिओमध्ये ते कव्हर करण्याचा. तर हे बघू शकता, आता आम्ही जवळपास पोचलेलो. ही जी आपल्याला लाईन दिसते तर तेच आहे UK मेन लाईन्स, म्हणजे लिव्हरपूलची समुद्रपट्टी.
आणि हे बघू शकताय आपण चॅनलमध्ये एंट्री करतोय आता. सो आम्ही ऑलमोस्ट लिव्हरपूल पोर्टवरती आता पोचतोय. थोड्याच वेळात, आता तरी अर्धा तासात वगैरे पोचू आणि बाकी फॉर्मॅलिटीज वगैरे पूर्ण करून आपल्याला माझ्या ह्याच्यापासून क्रूजमधून बाहेर पडायला जवळपास 6:30 पावणे 7 होतील. तर आता एक तासाभराची अजून प्रोसिजर आहे सगळी. सो हे बघूया. पण हे मेनलँड्स बघू शकताय तुम्ही. तर हे आहे UKचं मेनलँड. सो आता आम्ही पोहोचत आहोत. चलो आम्ही आता आपलं बॅगेज वगैरे सगळं कलेक्ट करतो आणि बस तिकीट पण कलेक्ट करायचं आहे. गर्दी खूप आहे त्यामुळे पटकन क्यूमध्ये थांबूया, म्हणजे पटकन बाहेर पडता येईल आणि मग पुढे कनेक्टिंग ट्रेन पण पकडायची आहे. त्यामुळे जितकं इथून बाहेर पडू लवकर तितकं पटकन शटल बस मिळेल आणि ट्रेन स्टेशनला पोचू. अशा ह्याच्यानी आता बॅगेज वगैरे क्यू सुरू होती आता बस तिकीट कलेक्ट करण्यासाठी. तर त्या क्यूमध्ये आम्ही आता थांबतोय. चलो, तर हा असा आमचा होता क्रूज प्रवास. कसा वाटला ते नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो हा एक शेवटचा व्ह्यू, कोस्टल व्ह्यू आपण बघूया. संथ शांत समुद्र आहे पण पाऊस पडतोय वरून. आणि हे आहे लिव्हरपूल चॅनल, ज्याच्यामध्ये आता एंट्री केलेली आहे क्रूजनी आणि थोड्याच वेळामध्ये मेनलँड्स पोर्टपर्यंत आम्ही आता पोचतोय, लिव्हरपूल पोर्टला. सो तिथे मग क्रूज टर्मिनलला आम्हाला उतरवतील आणि तिथून शटल बस थ्रू ट्रेन स्टेशनपर्यंत आम्ही जाऊ. सो चलो देन. परत एकदा स्पेशल रिक्वेस्ट, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चलो आता लिव्हरपूल ट्रेन स्टेशनला गेल्यानंतर जसा वेळ मिळेल तसा परत एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. मित्रांनो तुम्ही बघू शकता लिव्हरपूल टर्मिनल. यांची बसेस असतात. ह्या बसेस थ्रू आम्ही आता जातो दुसऱ्या टर्मिनलवरती आणि तिथून आम्ही टॅक्सी करून जातो स्टेशनवर. बाय बाय स्टेना लाईन. बाय बाय स्टेना लाईन. चलो आता आम्ही जातो आता स्टेशनवर. हॅलो मंडळी, तर आम्ही आता पोचलोय घरी. आता जवळपास 10:30 वाजलेत रात्रीचे. आणि जेव्हा लिव्हरपूलला पोर्टवरती टर्मिनलवरती उतरलो होतो आम्ही, तर तेव्हा इतकी धावपळ आणि गडबड झाली की तिथून पुढे लिव्हरपूल स्टेशन आणि तो प्रवास शूट करण्यासाठी वेळच नाही मिळाला. तर ॲक्च्युली झालं काय की आम्ही टर्मिनलला उतरल्यानंतर लगेच तिथे टॅक्सी बुक केली होती लिव्हरपूल ट्रेन स्टेशनला जाण्यासाठी. पण इतकं बुकिंग्स वगैरे असतील त्यांच्याकडे आणि पॅसेंजर पण खूप होते. सो आमची टॅक्सी काही वेळेवर आली नाही आणि जवळपास अर्धा तासाचा वगैरे वेट तिथे करावा लागला. आणि तोपर्यंत मग टॅक्सी येईल आणि पुढे कनेक्टिंग ट्रेन पकडायची होती. सो कितीही प्लॅन केला की कसं होतं बघा की
प्लॅन तर पूर्ण केलेला होता की वेळ राखून आपण तिथे पोचू वगैरे असं सगळं प्लॅन केला होता की स्टेशन ऍक्च्युली दाखवायचं होतं. तर त्याच्यामध्ये असं झालं की जवळपास 6:30 पावणे 7 वाजता आम्ही टर्मिनलवरती पोहोचलो, 7 वाजता वगैरे. आणि आमची ट्रेन होती 7:50ची. तर तो हा एवढा सफिशियंट वेळ होता, तर तेवढा पुरेसा वेळ राखून सगळं प्लॅनिंग केलेलं होतं, ट्रेनचं बुकिंग वगैरे, तिकीट्स आणि हे सगळं. पण टॅक्सीनी यायला जो अर्धा तास त्याच्यामुळे झाली गडबड की ऐन 7:30 7:35 या वेळेत ती टॅक्सी तिथे आली आणि मग ते टर्मिनल म्हणजे फेरी टर्मिनल ते क्रूज टर्मिनल टू लाईम स्ट्रीट लिव्हरपूल जे ट्रेन स्टेशन आहे ते जवळपास एक 15-20 मिनिटं बाय कार वगैरे लागतात. सो मग 7:30 वाजता ती टॅक्सी घेतल्यानंतर 15 मिनिटं म्हणजे जेमतेम आम्ही ट्रेनच्या 2-4 मिनिटं अगोदर स्टेशनला पोहोचलो. आणि मग तिथून टॅक्सीतनं उतरा, ते लगेज वगैरे घ्या आणि परत ट्रेनचा प्लॅटफॉर्म चेक करायचा होता स्क्रीनवरती. ते सगळं करणं, हे सगळं 2-4 मिनिटांमध्ये करायचं. ही इतकी धावपळ झाली की त्याच्यामध्ये तिथे शूट करायचं होतं, ते राहून गेलं. आणि पण तेवढी त्याच्या पुढे गंमत तर पुढे आहे. जेव्हा आम्ही एवढी सगळी गडबड धावपळ करून तिथे पोचलो, ट्रेन पकडली. सो ट्रेन सुरू झाली प्लॅटफॉर्मवरनं आणि लगेच एका मिनिटामध्ये परत थोडीशी थांबली आणि परत 10 मिनिटं लेट झाली. सो एवढी आमची धावपळ आणि परत तो 10 मिनिटाचा तिथे डिले. तर या सगळ्यामध्ये पुढे डिले होत 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 आम्हाला मँचेस्टरला पोचायला पण लेट झाला. आणि तसंच पुढे जे काही कनेक्टिंग मग घरापर्यंत यायचं सगळं होतं शेड्यूल, ते सगळंच डिले होत गेलं. आणि फायनली आत्ता आम्ही 10:30 वाजता घरी पोचलो. तर दिवसभराचा असा क्रूजमध्ये एकदम मस्त, खूप छान असा प्रवास झाला होता. काही थकवा वगैरे काही नाही आहे. पण ह्या शेवटच्या 2 तासामध्ये खूप धावपळ झाली आणि दिवसभराचा सगळा बॅकलॉग म्हणू शकतो थकव्याचा, तो सगळा भरून निघाला. सो आता मग पोचलोय 10:30 वाजता. आणि आता पटकन काहीतरी थोडंसं जेवण करून आजचा दिवस संपवायचा आहे मला. आणि इथे हा बेलफास्ट आयलँड, नॉर्दर्न आयर्लंडचा हा ब्लॉग, ही सिरीज इथे आज आम्ही संपवतोय. तर हे व्हिडिओज पोस्ट व्हायला जेव्हा आम्ही आता पोस्ट करतो तेव्हा 1-2 दिवस उशीर होतोय एडिटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. सो तरी पण हे व्हिडिओज तुम्हाला आवडतील अशी आशा आहे. आणि कसे वाटले व्हिडिओज, कसं आहे बेलफास्ट, कसं वाटलं. खूप सिनिक ब्युटी आहे तिथे आणि जमेल तसं सगळं कव्हर करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे व्हिडिओजमध्ये. तर व्हिडिओ नक्की पहा. कसा वाटली ही टूर, कशी वाटतायत हे व्हिडिओ, हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि असाच सपोर्ट असू द्या चॅनलला. व्हिडिओजला लाईक, शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण त्याच्यातनंच मोटिवेशन मिळतं. आणि मग अजून पुढे सिरीज शूट करण्यासाठी आणि अजून काही टूर प्लॅन करण्यासाठी मग थोडंसं इन्स्पिरेशन मिळेल. तसं आम्ही जसे वीकेंड्स अरेंज होत आहेत, जशा सुट्ट्या आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. सो तरी पण हे व्हिडिओज तुम्हाला आवडतील अशी आशा आहे. आणि कसे वाटले व्हिडिओज, कसं आहे बेलफास्ट, कसं वाटलं. खूप सिनिक ब्युटी आहे तिथे आणि जमेल तसं सगळं कव्हर करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे व्हिडिओजमध्ये. तर व्हिडिओ नक्की पहा. कसा वाटली ही टूर, कशी वाटतायत हे व्हिडिओ, हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि असाच सपोर्ट असू द्या चॅनलला. व्हिडिओजला लाईक, शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण त्याच्यातनंच मोटिवेशन मिळतं. आणि मग अजून पुढे सिरीज शूट करण्यासाठी आणि अजून काही टूर प्लॅन करण्यासाठी मग थोडंसं इन्स्पिरेशन मिळेल. तसं आम्ही जसे वीकेंड्स अरेंज होत आहेत, जशा सुट्ट्या मिळत आहेत, तसं प्लॅन करतोच आहे काही. तरी तुम्हाला काही वाटत असेल की UK मधला कुठला पार्ट आम्ही कव्हर करावा, तर आम्हाला नक्की सजेशन तसे कळवा कमेंट्समध्ये. आम्ही त्या ठिकाणी जाण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि ती सिरीज पण शूट करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. अजून जे काही इन्फॉर्मेशन जरी पाहिजे असेल तरी पण तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच. ती जर इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आम्हाला कळवा कमेंट बॉक्समध्ये. आम्ही ती इन्फॉर्मेशन तुमच्याशी शेअर करण्याचा परत एकदा प्रयत्न करूच नक्की. सो चलो देन, तोपर्यंत आता पुढच्या सिरीज आणि पुढच्या व्हिडिओजपर्यंत
बाय बाय, टेक केअर.